हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. SP बक्षी यांच्या पुस्तकातलं थर्ड टॉपिक मोडाल्स हा आज आपला संपणार आहे. यातलं जे शेवटचं मोडाल आहे डेअर, याबद्दल आपण डिस्कशन करूयात. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मेन्शन करते, ती म्हणजे हे लेक्चर झाल्यानंतर जी पुढची रिव्हिजन एक्सरसाइज दिलेली आहे, यासाठी तिन्ही टॉपिक्स एकत्रित आपल्याला दिलेले दिसतात. म्हणजे पहिला जो टॉपिक आहे फंक्शन्स ऑफ टेन्स, सेकंड व्हॉइस आणि थर्ड मोडाल्स, या तिन्ही टॉपिक्सचे मिळून मग आपल्याला त्या रिव्हिजन एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत. सेंटेन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे ते ओळखण्यासाठी. त्यामुळे ते लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे. यासाठी आधीचे लेक्चर्स तुम्ही बघणं कंपल्सरी आहे, तरच तुम्हाला व्यवस्थित ते लेक्चर समजेल. त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेशन घेत आहोत, म्हणून फक्त आपण जे उत्तर असेल ते डिस्कस करणार आहे. जास्त डिटेलमध्ये तिथे एक्सप्लेनेशन नसेल. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की जर तुम्ही आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर एकदा सिक्वेन्सनी बघा. 2 दिवसाचा गॅप देत आहे या सिरीजला, म्हणजे 2 दिवसांनंतर आपण ती रिव्हिजन एक्सरसाइज कंडक्ट करू आणि मग फोर्थ टॉपिक जो असेल सेंटेन्सेस आणि क्लॉजबद्दल त्याचे रूल्स बघायला मग आपण सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण डेअर या मोडालबद्दल बोलत आहे. हे एक सेमी मोडाल आहे. यामध्ये कशा पद्धतीने वाक्यरचना करायची असतात, त्याचे वेगवेगळे अर्थ काय असतात, या सगळ्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की फायदा होणार आहे या सगळ्या सिरीजचा. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण डेअर हे मोडाल बघणार आहे. या पुस्तकात या चॅप्टरमध्ये मेन्शन केलेलं हे शेवटचं मोडाल आहे. याचा अर्थ इतरही मोडाल्स असतात, सगळेच मोडाल्स संपलेले आहेत असं नाही. या पुस्तकात मेन्शन केलेलं नाहीये ते म्हणजे गोइंग टूचा वापर मोडालसारखा करू शकतो का आपण. त्यानंतर हॅव टू किंवा हॅड टू बद्दल एक असतं, हे आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं. ॲक्च्युली ज्यावेळेस आपण टू बी प्लस इन्फिनिटिव्ह बघितलेले तिथे हे मी मेन्शन केलेलं आहे. गोइंग टू बद्दल सुद्धा आपल्या आधीच्या एका लेक्चर सिरीजमध्ये ह्याचा रेफरन्स आलेला आहे. हे जे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचा माझा प्रयत्न असतो हा थ्रू आउट सिरीज झालेला आहे आणि यापुढे देखील हे असंच असणार आहे. तुमचा सगळा अभ्यास एका ठिकाणी व्हावा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि जितकं शक्य आहे तितकं इंग्लिश सोपं करून सांगण्यासाठी मी हे सगळे प्रयत्न करत आहे. माझ्या या प्रयत्नांना तुम्ही देखील दाद देत आहात हे ऐकून चांगलं वाटतं, प्रोत्साहन मिळतं. टेलिग्रामला मेसेजेस येतात किंवा कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या कमेंट्स करता की मॅडम खूप मदत होत आहे या लेक्चर सिरीजची. त्यासाठी खरंच थँक्यू, मनापासून थँक्यू म्हणते मी तुम्हाला. ही लेक्चर सिरीज जास्तीत जास्त शेअर देखील करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, जे नवीन तयारी करणारे विद्यार्थी आहेत. स्पेशली त्यांना देखील ही सिरीज पाठवा. त्यांना देखील सोप्या पद्धतीने इंग्लिश आधी समजू दे, म्हणजे त्यांची भीती नाहीशी होईल आणि त्यांना देखील त्यांच्या अभ्यासामध्ये चांगली मदत होईल. आजच्या लेक्चरला सुरुवात करत आहे आपण. डेअर हे मोडाल कसं वापरायचं. मी मगाशी डिस्कस केलं तसं सेमी मोडाल आहे हे. हा शब्द महत्त्वाचा आहे. या पुस्तकात कुठेही हे मेन्शन केलेलं नाहीये की सेमी मोडाल काय असतं. नीड आणि डेअर हे आपण एक ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून सुद्धा वापरतो आणि ऑक्झिलरी म्हणून सुद्धा वापरतो. त्यामुळे आपण ह्यांना सेमी मोडाल्स म्हणतो. ठीक आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, जर कधी आला आपल्याला तर असं एक माहिती असावं म्हणून लक्षात ठेवा. फार काही अवघड नाहीये लक्षात ठेवण्यासाठी, सेमी मोडाल म्हणायचंय, दोन्ही पद्धतीने वापर केला म्हणून. ओके, आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे. कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा हे ॲक्च्युली मेन्शन करणं गरजेचं होतं, पण ते थोडंसं स्किप झालं माझ्याकडून. इथे डेअर हा शब्द जो आपण वापरतो, त्याचबरोबर नीड हा शब्द जर आपण वापरला असेल तर ते दोन्ही शब्द आपण कंटिन्यू टेन्समध्ये वापरू शकत नाही. म्हणजेच आपण ह्यांना व्हर्बच्या ING फॉर्ममध्ये कधीही वापरायचं नसतं. ठीक आहे. आय एम डेअरिंग टू डू असं नाही म्हणत आपण. आय एम नीडिंग टू डू असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे हे डेअर आणि नीड ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून जरी वापरलं तरी कंटिन्यू टेन्समध्ये व्हर्बच्या फोर्थ फॉर्ममध्ये ह्यांना वापरायचं नाही. आणि जर ह्यांना मोडाल म्हणून वापरलेलं असेल, ॲक्च्युली याबद्दल नोट दिलेली आहे शेवटी, पण आपण आता डिस्कशन करत आहे टेन्ससाठी तर बघूयात. मोडाल म्हणून जर आपण ह्यांचा वापर केला असेल तर सिम्पल प्रेझेंट टेन्सची जी वाक्यरचना असते, ज्यामध्ये आपण थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी व्हर्बला एस प्रत्यय जोडत असतो, हे मात्र इथे मोडाल वापरत असताना नीड आणि डेअरसाठी वापरलेलं दिसत नाही. या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अगदी सुरुवातीला म्हणजे डेअरबद्दल जे सांगितलं आहे ते वाचायला सुरुवात करण्याच्या आधीच आपण हे दोन महत्त्वाचे रूल डिस्कस केलेले आहेत. 3 पॉईंट्स आहेत इथे लिहून घ्या. पहिला आहे सेमी मोडाल म्हणून याचा वापर होतो. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कंटिन्यू टेन्समध्ये याचा वापर करायचा नाही. आणि थर्ड आहे, जर आपण ह्यांना मोडाल म्हणून वापरला असेल तर सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या रचनेमध्ये व्हर्बला एस प्रत्यय लावायचा नाही. ठीक आहे. आता आपण इथे काय काय दिलेलं आहे ते वाचूयात. डेअर कॅन बी ट्रीटेड ॲज अन ऑक्झिलरी ऑर ॲज अन ऑर्डिनरी व्हर्ब. As an auxiliary verb, it is used mainly in the negative and the interrogative form. Need बद्दल सुद्धा आपण सेम हाच रूल डिस्कस केलेला with direct infinitive.
आज जरा तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज व्यवस्थित नाही आहे लेक्चरमध्ये, थोडंसं समजून घ्या. इथे 2-3 पॉईंट्स दिलेले आहेत, महत्त्वाचे आहेत. निगेटिव्ह सेन्समध्ये आपण यांना वापरतो. पॉझिटिव्ह वाक्य आलं, एखादं चांगलं काहीतरी सांगण्यासाठी आपण जर हे वापरलं असेल मोडाल म्हणून वापरताना, तर ते वाक्य इनकरेक्ट ठरेल. ठीक आहे, मोडाल म्हणून आपण ह्यांना वापरतोय तर हे कंपल्सरी नकारार्थी वाक्यच असलं पाहिजे किंवा मग तो क्वेश्चन असला पाहिजे. आणि डायरेक्ट इन्फिनिटिव्ह असतं, याचाच अर्थ इथे 2 + V1 वापरायचं नाही. डेअर किंवा नीड हे 2 व्हर्ब्स मोडाल म्हणून आपण ज्यावेळेस वापरतो त्यानंतर येणारं जे मेन व्हर्ब असतं वाक्यातली ॲक्शन सांगणारं, ते आपण फक्त ओरिजिनल फॉर्ममध्ये वापरायचं, त्याच्या आधी टूचा वापर करायचा नाही. सगळे एक्झाम्पल्स बघूयात आपण. फर्स्ट एक्झाम्पल आहे, शी डेअर्ड हर सिस्टर टू टच हर. इथे आपण डेअर नंतर टू टच वापरलेला आहे, म्हणजे इन्फिनिटिव्ह व्हर्ब वापरलंय. याचा अर्थ हे इथे ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून डेअर वापरलं गेलंय. पास्ट टेन्समधलं आहे हे, आणि हे आपल्याला ऑर्डिनरी व्हर्बसारखं वापरलेलं दिसतं, कारण आपल्याला इथे व्हर्बचं फर्स्ट फॉर्म वापरायच्या आधी टू वापरलेलं दिसतं. हे तुम्हाला कळणं महत्त्वाचं आहे की आपण हे नक्की कशा पद्धतीने वापरतोय. या ठिकाणी तिने मला चॅलेंज केलं, म्हणजे तुम्हाला आता टच करूनच दाखव असं हे म्हटलेलं आहे, म्हणून इथे ऑर्डिनरी व्हर्बसारखं चॅलेंजसाठी डेअरचा वापर झालेला आहे. सेकंड एक्झाम्पल आहे, ही डज नॉट डेअर मी टू फाईट. म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना की माझ्याशी भांडायची त्याची काही हिंमत नाही किंवा तो हिंमतच करू शकत नाही, अशा अर्थाने आपण हे वाक्य वापरतो. इथे पण तुम्ही लक्ष दिलं तर डज हे हेल्पिंग व्हर्ब वापरलेलं आहे, जे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स दाखवतं. त्यानंतर डेअर हा शब्द आपण चॅलेंज किंवा आपण हिंमत आहे का नाही अशा अर्थाने वापरलेला आहे, आणि टू फाईट इथे इन्फिनिटिव्ह वापरलंय, म्हणून हे काय आहे, ऑर्डिनरी व्हर्ब. थर्ड एक्झाम्पल बघूयात, आय डेअर टू गो आउटसाइड नाव. आता मी बाहेर जाण्याची हिंमत करू शकते किंवा आता मला ते धाडस आलेलं आहे. टू हॅव करेज म्हणजे धाडस या अर्थाने आपण इथे वापरतो डेअर हा शब्द. इथे हे ऑर्डिनरी वर्ब म्हणूनच वापरलेलं आहे, टू गो वरून तुम्हाला ते लक्षात येईल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ही डेअर्स टू अब्यूज हिज रायव्हल्स. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, व्हर्बला एस प्रत्यय लावलेला आहे म्हणजे हे ऑर्डिनरी वर्ब आहे, हे कन्फर्म. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 + V1, त्यामुळे हे आपण इथे मोडाल म्हणून वापरलेलं नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, आय डेअर नॉट गो आउटसाइड नाव. इथे आपण डेअर नॉट म्हटलेलं आहे, इथे वाक्यात आपण डू नॉट लिहिलंय का, नाही. आपण हे ऑक्झिलरी म्हणून वापरत आहे इथे, त्यामुळे आपण डू नॉट वापरायचं नाही. हे मोडालच आहे जे आपल्याला एक हेल्पिंग व्हर्ब सारखं म्हणजेच ऑक्झिलरी सारखं काम करतंय, आणि त्याला आपण नॉट प्रत्यय जोडून किंवा नॉट हा शब्द आपण त्याला जोडून हे एक हेल्पिंग व्हर्ब सारखं वापरतो. त्यामुळे इथे डेअर नॉट म्हणजे आपण इथे कुठलाही इतर शब्द वापरलेला नाहीये हेल्पिंग व्हर्ब म्हणून. आणि त्याचबरोबर गो हे व्हर्ब आपण ओरिजिनल फॉर्ममध्ये ॲज इट इज वापरलेलं दिसतं, टूचा वापर वाक्यात झालेला नाही. म्हणून या दोन्ही गोष्टींवरून तुम्हाला लक्षात येतं की हे एक ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब सारखं वापरलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ही डेअर नॉट अब्यूज हिज रायव्हल्स. इथे पण व्हर्बचे जे फर्स्ट फॉर्म आहेत ते आपण वापरले, आणि सेम एक्सप्लेनेशन मगाशी जे आपण बघितलं, डेअर नॉट म्हणजे इतर हेल्पिंग व्हर्ब न वापरता हेच हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरून नॉट वापरलेलं दिसतं. पुढचं एक्झाम्पल आहे, डेअर यू गो आउटसाइड नाव. इथे पण ऑक्झिलरी म्हणूनच आपण हे वाक्यात वापरलेलं आहे. हा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन आहे, हे सुद्धा आपण नोटीस करण्यासारखी गोष्ट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, डेअर ही से सो. हे पण ऑक्झिलरी व्हर्ब आहे, इथे डेअर वापरलेला आहे आणि ही वापरतोय आपण. जरी आपला कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तरीही आपण डेअर्स ही से असं म्हणू शकत नाही. जर आपण डेअर्स ही से म्हटलं किंवा डज ही डेअर म्हटलं तर हे वाक्य पूर्णपणे बदलतं. आपण जर वाक्यामध्ये डज ही डेअर टू से म्हटलं तर ते एक ऑर्डिनरी व्हर्ब होईल. डज वापरलं त्यानंतर डेअर टू वापरलं तर ते होईल ऑर्डिनरी व्हर्ब. इथे मात्र आपण ऑक्झिलरी म्हणून वापरतोय, सो म्हणून एस प्रत्यय येणार नाही. वाक्य कसं दिलेलं आहे, डेअर ही से सो म्हणजे तो असं म्हटला, त्याची एवढी हिंमत, ह्या पद्धतीने आपण हे मोडाल वापरतोय. तर तुम्ही एखाद्याला अशी हिंमत त्यांनी कशी काय केली हे विचारत असताना डेअर वापरत असता. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात, ही डेअर्ड नॉट गो आउटसाइड देन. इथे डेअर्ड नॉट वापरलेलं आहे. जर आपल्याला हे ऑर्डिनरी व्हर्ब असलं असतं तर डिड नॉट डेअर वापरलं असतं, पण आपण इथे डेअर्ड हे हेल्पिंग व्हर्ब वापरून पास्ट टेन्स मधलं वापरून मग इथे नॉट वापरलेलं आहे. नॉटची पोझिशन व्यवस्थित लक्ष देऊन बघा, कुठे नक्की आपल्याला नॉट प्लेस करायचं असतं ते. नेक्स्ट एक्झाम्पल, डेअर्ड ही से सो. त्याची एवढी हिंमत, त्यांनी असं म्हणायची हिंमत कशी काय केली, असं आपण एखाद्याला विचारत असताना सुद्धा
मोडाल म्हणून, ऑक्झिलरी म्हणून, हेल्पिंग व्हर्ब म्हणून डेअरचा वापर क्वेश्चनमध्ये केलेला आहे. आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय डेअर से शी विल चीट यू. इथे आपण एखादी गोष्ट सपोज या अर्थाने म्हणत असेल, म्हणजे मला असं वाटतं की ती चीट करेल तुला. सो इथे तुम्ही डेअर से हा शब्द लिहू शकता. डेअर सोबत आपण से हा शब्द लिहितोय. हे तुम्ही असं जोडून सुद्धा लिहू शकता. हे सुद्धा बरोबरच समजायचं. जर कधी आलंच असं पेपरमध्ये तर डेअर से हे सुद्धा बरोबर आहे. आणि वेगवेगळं लिहिलं तरीही ते बरोबर आहे. डेअर से सुद्धा आपण एक मोडाल म्हणून वापरतोय. याचे दोन प्रकार असतात. इथे फक्त सपोजच दिलेलं आहे त्यांनी, पण एखादी गोष्ट आपण अशी असू शकते असं म्हणतोय किंवा आपण ॲक्सेप्ट करत आहे अशा अर्थाने सुद्धा आपण डेअर से हे ऑक्झिलरी म्हणून किंवा मोडाल म्हणून वापरतो. इथे आपण शक्यता नाही वर्तवत आहे. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. इथे पॉसिबिलिटी नाहीये, प्रोबॅबिलिटी नाहीये, आपण शक्यता नाही वर्तवत आहे. असं वाटत आहे, शंका वाटत आहे, याबद्दल आपण बोलत असतो. त्यामुळे डेअर से आपण वाक्यात वापरतो. अजून एक एक्झाम्पल बघूयात. आय डेअर से माय फ्रेंड विल पास. म्हणजे इथे सुद्धा मला असं वाटतं की माझा मित्र आता पास होईल. इथे पण आपण डेअर से वापरलेलं आहे. ॲक्सेप्ट या अर्थाने आपण हे डेअर से कसं वापरायचं ते बघूयात. आणि त्याचबरोबर एक खूप महत्त्वाचा रूल आहे, तो सुद्धा लगेचच डिस्कस करूयात. ठीक आहे, आधी आपण ॲक्सेप्टची एक वाक्यरचना सांगते. तर इथे दिलेलं नाहीये, आपण एक्स्ट्रामध्ये बघूयात ही गोष्ट. आय डेअर से शी इज टायर्ड. जे ठीक आहे, मी मान्य करते की ती थकलेली असेल. तर इथे डेअर से आपण मान्य करणे या अर्थाने वापरतो. या तिन्ही वाक्यांमध्ये एक रूल आहे, म्हणून हा रूल शेवटी घेतलेला आहे. तिन्ही वाक्य बघितल्यानंतर फक्त फर्स्ट पर्सनसाठी आपण डेअर सेचा वापर करतो. ही एक इडिमॅटिक एक्सप्रेशन आहे. त्यामुळे डेअर से याचा वापर फक्त प्रथम पुरुषी कर्त्यासाठी आणि त्यात सुद्धा सिंग्युलर कर्त्यासाठी, म्हणजे फर्स्ट पर्सन सिंग्युलरसाठीच फक्त आपण डेअर से हे इडिमॅटिक एक्सप्रेशन वापरतो. इडिमॅटिक एक्सप्रेशन. त्यामुळे जर शी डेअर से, ही डेअर से अशी जर वाक्य आली तर ती इनकरेक्ट समजायची. ओके. आणि इथे एक नोट दिलेली आहे, एस इज नॉट युज्ड विथ डेअर अँड नीड ॲज ऑक्झिलरी व्हर्ब्स. म्हणजे जर आपण ह्यांना ऑक्झिलरी म्हणून वापरला असेल तर डेअर्स किंवा नीड्स असं आपण वापरू शकत नाही. हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्सच्या बाबतीत. आपण मगाशी डिस्कस केलेलं आहे. ही नोट त्यांनी इथे शेवटी दिली आहे. आता ही एक्सरसाइज बी मधले हे शेवटचे 3 क्वेश्चन्स आहेत डेअर ह्या मोडालबद्दलचे, ऑक्झिलरीबद्दलचे. एक्झाम्पल फर्स्ट, यस्टरडे शी डॅश हर सिस्टर टू टच हर. इथे आपण इन्फिनिटिव्ह वापरलेलं आहे, म्हणजे इथे आपल्याला ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून वापरायचं आहे. ऑर्डिनरी व्हर्ब. आणि इथे यस्टरडे शब्द दिलेला आहे, म्हणजे भूतकाळातली रचना पाहिजे. म्हणजे इथे चॅलेंज करण्यात आलेलं आहे. टच करण्याचं चॅलेंज दिलं होतं तिने तिच्या बहिणीला. यस्टरडे शी डेअर्ड हर सिस्टर टू टच हर. हे ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून आहे, ऑक्झिलरी म्हणून आपण त्याला वापरलेलं नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, ही डेअर्स डॅश हिज रायव्हल्स. डेअर्स हे आपण इथे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य बनवत असताना मेन व्हर्ब म्हणून वापरलेला आहे आणि त्याला एस प्रत्यय जोडलेला दिसतो, म्हणजे ही वाक्यरचना सुद्धा आपण ऑर्डिनरी व्हर्ब सारखी वापरतोय. जर हे ऑर्डिनरी व्हर्ब असेल तर त्याच्या पुढे जे व्हर्ब असणार आहे हे आपण इन्फिनिटिव्ह सहित लिहितो, म्हणजे 2 + V1 चा वापर करायचा आहे. तसं ऑप्शन आपल्याला बी ऑप्शनमध्ये दिसत आहे, ही डेअर्स टू अब्यूज हिज रायव्हल्स. आणि आता लास्ट एक्झाम्पल, आय डेअर नॉट डॅश आउटसाइड नाव. इथे डेअर नॉट म्हटलेलं आहे. निगेटिव्ह करत असताना इथे आपण डूचा वापर केलाय का? नाही. म्हणजे हे आपण इथे मोडाल म्हणून वापरलंय, ऑक्झिलरी म्हणून वापरलंय, हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलंय. ठीक आहे, वेगवेगळे शब्द असतात. अशा पद्धतीने आपण याची रचना केलेली आहे. तर इथे पेअर इन्फिनिटिव्हचा वापर करायचा आहे किंवा आपण ह्याला इथे पुस्तकात डायरेक्ट इन्फिनिटिव्ह म्हटलेलं आहे. डायरेक्ट इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? जे पुढचं व्हर्ब वापरलेलं आहे त्या व्हर्बच्या आधी टूचा वापर करायचा नाही. त्यामुळे बी ऑप्शन तर इनकरेक्ट असणार आहे. आणि ING फॉर्ममध्ये आपण व्हर्ब वापरत नाही, व्हर्बचं ओरिजिनल फॉर्म, व्हर्बचं फर्स्ट फॉर्म वापरतो. म्हणून ए ऑप्शन हे त्याचा आन्सर असेल. क्वेश्चन असा होईल, आय डेअर नॉट गो आउटसाइड नाव. आता मला बाहेर पडण्याचं धाडसच होत नाही, अशा अर्थाने हे वाक्य. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर सुद्धा आवडलं असेल. या लेक्चरमध्ये भरपूर ठिकाणी आपण जास्तीत जास्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आधीचे लेक्चर्स जर तुम्ही बघितले नसतील तर चॅनलवरती आपली प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये सगळे लेक्चर्स तुम्ही सिक्वेन्सनी बघू शकता. आपल्या इतरही सिरीज आहेत, त्यासुद्धा फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती होमपेजवरती तुम्हाला सगळ्या प्लेलिस्ट एकत्र दिसतील. जास्तीत जास्त अभ्यास करा, इंग्लिश विषय समजून घ्या, म्हणजे तुमची इंग्लिशची भीती नाहीशी होईल आणि तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स येईल इंग्लिशचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करत असताना. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.